आणि आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक। तिघांमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा। बावनकुळेंची देखील बैठकीला उपस्थिती। महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार। एनसीपीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक असल्याची माहिती। वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केले जाणार। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी, पार्थ पवार यांची नावे चर्चेत। मात्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी आमदारांची मागणी। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढण्याची शक्यता। पियुष गोयल, भागवत कराड, नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांचा बाळासाहेब थोरात यांना फोन। पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे लक्ष देण्याच्या सूचना। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधी सक्रिय, खरगेंसोबत दीर्घकाळ चर्चा। आज काँग्रेस आमदारांसोबत महत्त्वाची बैठक। अशोक चव्हाण यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याचा बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार। काँग्रेसचे अजून 2 आमदार भाजपच्या वाटेवर। येत्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे 2 आमदार राजीनामा देण्याची शक्यता। आमदार जितेश अंतापूरकर आणि मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। अनेक नेते आमच्या संपर्कात। लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार। अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीसांचं मोठं वक्तव्य। पक्षामध्ये मनमानी कारभार, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी नव्हती। वृत्तपत्रातील मुलाखतीमधून अशोक चव्हाण यांच्याकडून नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त। अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यातील आरोपी असल्याचं भाजपचे आरोप। ईडी सीबीआयचा ससेमिरा लावल्यानं चव्हाण भाजपमध्ये, नाना पटोलेंची टीका। नाना पटोलेंना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही। ते फार काळ एका पक्षात आणि एका पदावर टिकत नाहीत। अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील प्रवेशावरून नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांना फडतूस कलंक बोललो तरी त्यांना फरक पडत नाही। निर्लज्जम सदासुखी, उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका। अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडण्यासाठी धडपडत होते। शिंदे भाजपसोबत गेले तेव्हा चव्हाण देखील जाणार होते। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। काँग्रेसमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही। काँग्रेसला आपला पक्ष देखील सांभाळता येत नाही, नेते सांभाळता येत नाहीत। ज्यांनी पक्षाला सर्वस्व दिलं त्या नेत्यांना आपल्याला का सांभाळता येत नाही याचं आत्मचिंतन काँग्रेसनं करावं, फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार। अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर जावं लागतंय। उपमुख्यमंत्रीपद किंवा कॅबिनेटमध्ये मोठं मंत्रिपद मिळेल असं त्यांना वाटलेलं, पण ते मान्य झालं नाही। पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। तर राज्यसभेवर पाठवून त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढण्यात आलं। नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला। अशोक चव्हाण यांच्याकडून आशिष शेलार यांचा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा उल्लेख। फडणवीसांकडून चुकीची सुधारणा, भाजपमध्ये प्रवेश केल्याची आठवण। उपस्थितांमध्ये एकच हर्षा पिकला। उपमुख्यमंत्री फडणवीसांची बनावट सही, लेटर हेड, त्याचबरोबर ईमेल बनवल्याचा प्रकार उघड। बदली आदेशासाठी बनावट लेटर हेड आणि बनावट सहीचा वापर। गृह विभागानं परिपत्रक काढून दिली माहिती। ठाकरे शिर्डीमध्ये असताना बबनराव घोलप यांनी शिंदेंची भेट घेतली। बबनराव घोलप ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत। भाऊसाहेब वागचौरेंना ठाकरे गटात घेतल्यानं बबनराव घोलप नाराज। विखेंचं घराणं 10 घरं फिरलं, जिथे सत्ता तिथे जातात। विखेंसाठी भाजप हे राजकीय आयुष्यातलं शेवटचं ठिकाण, उद्धव ठाकरेंचा घणाघात। दुसऱ्याची घरं फोडणारा मंत्री म्हणजे गृहमंत्री असा भाजपचा समज। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा। जनता भाजपवाल्यांच्या अंगावर जाईल तेव्हा ते कुठे जाणार, ठाकरेंची टीका। सोनिया गांधींची लोकसभेतून माघार। राजस्थानमधून राज्यसभेची जागा लढवणार। आज जयपूरमधून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रच्या सुनावणीचा 15 तारखेला निकाल। शिवसेना निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार। आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिक आणि जळगावच्या दौऱ्यावर। जळगावमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द. अमित शहांचा 15 फेब्रुवारीचा दौरा पुढे ढकलला. मराठा आंदोलकांकडून आज बीडसह महाराष्ट्र बंदची हाक. आरोग्य सेवा वगळता सर्व बंद ठेवणार. आजचा बंद शांततेत होईल. मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस. जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यानं भेटण्यासाठी आलेल्या महिला देखील भावूक. मनोज जरांगे यांची तब्येत खालावली. वैद्यकीय तपासणीला देखील नकार. सगळे सोयऱ्यांचा कायदा झाल्याशिवाय पाणी देखील घेणार नाही. जरांगे ठाम. पुण्यामध्ये डासांचं चक्रीवादळ. डासांच्या हल्ल्यानं पुणेकर त्रस्त. मुळा मुठा नदीमध्ये वाढलेल्या जलपर्णीमुळे वाढलं मच्छरांचं जाळं. खराडी गावठाणच्या बाजूला असणाऱ्या नदीपात्रावरील दृश्य. पुण्यातील हुतात्मा बाबू गेणू गणेश मंडळाचा गणेश जयंतीचा उत्साह. मोठ्या जल्लोषामध्ये गणेश जयंती साजरी. भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन, त्याचबरोबर विविध कार्यक्रमांची देखील रेलचेल. डोंबिवली पश्चिमच्या शाहू सावंत प्रतिष्ठान मागी गणेशोत्सव उत्साहात साजरा. उत्साहानिमित्त महिलांचे हळदी कुंकू आणि बालकलाकारांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. गणेश जयंती निमित्तानं धुळ्याच्या पांझरा नदीकिनारी असलेल्या सिद्धेश्वर गणेश मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. भाविकांकडून गणेशाचा जय जयकार. कल्याण पश्चिमेकडील मागी गणेशोत्सवामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य प्रतिकृतीचा देखावा. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून साकारली प्रतिकृती. विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरील पिकांना फटका. चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान. नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता. सांगली, कोल्हापूर पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून 4,000 कोटी मिळणार. पूर धोका टाळण्याबाबत मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा. खासदार संजय काका पाटलांची माहिती. नंदुरबारच्या 6 मध्यम आणि 36 लघु प्रकल्पांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाणीसाठा. जिल्ह्यामध्ये 38% पाणीसाठा शिल्लक. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणामधून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी. महिनाभर पाणी सोडा, शेतकऱ्यांची मागणी. जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं सांगलीच्या कासेगावात आयोजन. बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्याला मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट. राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू. वेतनवाढीसारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक. जेईई मेन्सचा निकाल जाहीर. देशभरातील 23 विद्यार्थ्यांना तर महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांना 100% आहे. राज्यभरातील 1,228 शाळांमध्ये 21,678 पदांवर शिक्षकांची भरती जाहीर. 1.36 लाखांहून अधिक पात्र उमेदवारांचे नोकरीसाठी अर्ज. उपलब्ध पदांपेक्षा 6 पट जास्त अर्ज. गिरणी कामगारांसाठीच्या रायगडमधील कोण येथील 2417 घरांच्या लॉटरीसाठी पात्र आणि संपूर्ण किंमत भरलेल्या 585 गिरणी कामगारांना घरांचं वाटप होणार. वांद्रेच्या समाज मंदिर हॉलमध्ये 15 फेब्रुवारीला चाव्या मिळणार. मुंबईतील म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1,000 घरांचा समावेश. यंदा 4,000 पालिका शिक्षक निवडणुकीच्या कर्तव्यावर. ऐन परीक्षा हंगामामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती. पालक वर्गांमध्ये नाराजी. मुंबईमध्ये पुढील 1 महिना विशेष तिकीट तपासणी मोहीम. प्रवाशांसाठी तिकीट काढून प्रवास करण्याचं आवाहन. विशेष मतदार नोंदणी मोहिमेसाठी मुंबई शहर, उपनगर, जिल्हा आणि मुंबई महानगरपालिकेची संयुक्त आढावा बैठक. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवणार. मुंबई मेट्रोमधील आरक्षित आसनांची संख्या वाढवणार. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना दिलासा मिळणार. नवी मुंबईमध्ये पोलीस झोन 1च्या उपायुक्तपदी पंकज डहाणे यांची नियुक्ती. त्याआधी पंकज डहाणे पनवेलचे पोलीस उपायुक्त होते. शालेय पोषण आहार आता अधिक पोषक होणार. विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान 1 दिवस तरी फळं, सोया बिस्किट, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गूळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे दिले जाणार. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे निर्देश. पुण्यामधील सार्वजनिक स्वच्छतागृहांचं देखील आता खासगीकरण. 4 ठिकाणी खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून स्वच्छतागृहांची उभारणी होणार. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम. दर महिन्याला सरासरी 20,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. 23 कोटींचा दंड वसूल. बदलापूरला मिळणार टाटाची वीज. बदलापूरचा वीज पुरवठा सुरळीत होणार. आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून टाटा पॉवर कंपनीनं पुढाकार घेतला.
वडोदा JNPT महामार्गाचं काम प्रगतीपथावर. बदलापूर पनवेल बोगद्याचं काम देखील जलद गतीनं सुरू. जुलै 2025 पर्यंत बोगद्याचं काम पूर्ण होणार. नंदुरबारच्या अतिदुर्गम भागामध्ये शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दांडी. कार्यालयीन वेळेमध्ये कर्मचारी आणि अधिकारी हजर न राहिल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ स्वच्छता अभियान करून सुरुवात. स्वराज्य सप्ताहामध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार. नंदुरबारमध्ये लसणाचे दर पुन्हा एकदा वाढले. लसणाची आवक कमी झाल्यानं 400 रुपये किलोनं बाजारात विक्री. नंदुरबारच्या शहादामधील जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीचा प्रचार रंगला. लोकशाही आघाडीविरुद्ध शेतकरी विकास पॅनल यांची सरळ लढत. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची विक्रमी उलाढाल. 2,60,000 क्विंटल मिरचीची आवक तर 100 कोटींची उलाढाल. उलाढालीचा आकडा 150 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या देरडगाव तलावामध्ये अल्पसा पाणीसाठा. केवळ 26% पाणीसाठा शिल्लक. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना सुरू. रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची भिस्त आता भाजीपाल्यावर. धुळ्यातील रानमळा शिवारामध्ये काही एकरावर भाजीपाला पिकांतर्गत गिलके लागवड. धुळ्यातील मोहाडी उपनगरातून मुंबई आग्रा महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात. TV9 मराठीच्या बातमीचा परिणाम. मुंबई आग्रा महामार्गावरील धुळ्याच्या रेसिडेन्सी हॉटेल चौफुलीवर वाहतूक कोंडी. महामार्ग पोलिसांचं दुर्लक्ष. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांची कोंडी.